आजोबा, मला कार्तिकच्या मॉम सायली काकूबद्दल सगळी माहिती हवी आहे. कृपया तुम्ही मला सगळं सांगाल का? देवेनीने आजोबांकडे बघत विचारलं. आजोबांनी थोडं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आजोबा, कृपया मला तुम्ही माहिती द्या ना, देवेनी एकदम इवलसं तोंड करून म्हणाली. आजोबांनी एक दीर्घ श्वास सोडला अन खिडकीतून बाहेर बघू लागले. देवेनी, तुला माहिती आहे, कार्तिकचा बाप सोलापूरमध्ये शिक्षणासाठी होता, तेव्हाच तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. अगदी पाहता क्षणी आजोबा चेहऱ्यावर आठवणीचे भाव आणत सांगू लागले आणि देवेनीच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता अगदी भरभरून वाहू लागली. ते आता टक लावून आजोबांकडे बघत होते आणि आजोबा पण मन लावून सांगत होते. सायली तरुणपणी अगदी तुझ्यासारखी होती. जेव्हा कार्तिकचा बाप तिच्या प्रेमात पडला तेव्हा तो तिच्या शाळेच्या बाहेर तिला पाहण्यासाठी उभा राहायचा अन ती बिचारी घाबरून जायची. त्यांचं पूर्ण शिक्षण संपलं पण तो काय तिला पटवू शकला नव्हता. ती फक्त एवढंच म्हणायची की माझ्या आईबाबांना विचारा. मग एक दिवस त्याने खरंच जाऊन तिच्या आईबाबांना विचारलं. प्रकरण माझ्यापर्यंत आलं तेव्हा पहिल्यांदा मी सोलापूरला गेलो आणि त्यावेळी मी पहिल्यांदा सायलीला पाहिलं. खरं सांगतो, बघता क्षणी मला माझ्या मुलाच्या निवडीचा अभिमान वाटला, जसा आज कार्तिकच्या निवडीच वाटतो. आजोबा देवयानीकडे हसत बघत म्हणाले. तेवढ्याशा स्तुतीने सुद्धा देवयानी लाजली. नंतर त्या दोघांचं लग्न झालं. खूप प्रेम करत होते दोघे पण. मग त्यांच्या लाईफमध्ये कार्तिक आला आणि हा माझा मुलगा पूर्ण कार्तिकमय झाला. त्याचं सायलीवरचं अर्ध प्रेम कार्तिकवर गेलं. त्याला कार्तिकशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. मग किशोरी झाली आणि त्यांची फॅमिली पूर्ण झाली. खूप सुखी कुटुंब होतं. त्या दरम्यान पुन्हा एकदा सायली प्रेग्नेंट होती तेव्हा मी माझ्या बहिणीकडे युरोपला गेलो होतो. तिथून मी रोज सगळ्यांशी फोनवर बोलायचो. पुढे लक्ष्मीचा जन्म झाला पण माझ्या तब्येतीच्या समस्यामुळे मला इकडे येताच आलं नाही. पण मी जेव्हा जेव्हा कार्तिकशी बोलायचो तो फक्त लक्ष्मीबद्दल बोलायचा. आज बेबीने हे केलं, बेबीने ते केलं. खूप खुश होता तो. लक्ष्मीवर खूप प्रेम करत होता ना. का नाही करणार? तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा घरात छोटं बाळ आलेलं. त्यामुळे कार्तिक आणि किशोरी दोघेही खुश होते. पण त्यांच्या सुखाला कोणाची नजर लागली माहीत नाही. आजोबा हताश होऊन बोलले. देवेनी धडधडत्या अंतकरणाने आजोबांचं बोलणं ऐकत होती. कार्तिकचं त्याच्या बहिणीवर किती प्रेम होतं हे तिला माहिती होतं. त्याच्या डायरीमध्ये त्याने किशोरी आणि लक्ष्मीबद्दल भरभरून लिहिलं होतं. तिला किशोरीसोबत काय झालं ते माहिती होतं पण लक्ष्मी कुठे आहे हे मात्र कळत नव्हतं. देवयानी, या जगात जेव्हा माणसाच्या आयुष्यात खूप जास्त सुख येतं ना तेव्हा त्याच्यासोबत दुःख पण येतं आणि ते दुःख कधी कधी माणसाच्या चुकीमुळे येतं. पती पत्नीमधला गैरसमज हा विषासारखा असतो. पूर्ण संसार उद्ध्वस्त करतो. माझ्या मुलाचा संसार एवढा छान चालला होता आणि त्याच वेळी घरातही कोमल आली. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नव्हतं म्हणून छोट्या आरवला घेऊन इथं आलेली. त्यानंतर मात्र मी जेव्हा जेव्हा फोनवर कोणाशी बोलायचं तेव्हा तेव्हा मला काहीतरी अघटित जाणवायचं. काहीतरी चुकीचं होतंय असं वाटायचं आणि हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की माझ्या मुलाच्या संसारात नक्कीच काहीतरी झालंय. पण कळायला मार्ग नव्हता. आणि अचानक एक दिवस खबर आली. माझी छोटी नात, माझी लक्ष्मी गेली. बोलताना आजोबांचा कंठ दाटून आला. त्यांचा श्वास पण वाढला आणि डोळे भरून वाहू लागले. ते ऐकून देवयानी स्तब्ध झाली. तिचे डोळे पण तिच्याही नकळत भरून आले. पण सध्या आजोबांना तिची गरज होती. ती पटकन उठल्यानं तिने टेबलवरचा ग्लास घेतला. आजोबा पाणी प्या. ती त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करू लागली. देवयानी बाळा, लक्ष्मी फक्त 1.5 वर्षाची होती. गेली. कार्तिक तुटून गेला. स्वतःच्या मुलीसारखं त्याने तिला. आजोबा अडखळत अन रडत बोलत होते. मध्येच त्यांना खोकल्याची उबळ आली. देवयानीने लगेच टिश्यू पेपरने त्यांचे अश्रू पुसले. आजोबा बस. तिने आजोबांना पाणी दिले. आजोबांनी ग्लास तिच्या हातातून घेतला आणि पाणी पिलं. थोडं शांत झाल्यावर आजोबांनी देवयानीकडे पाहिलं. ती डोळ्यात पाणी आणून काळजीने आजोबांकडे बघत होती. एवढी काळजी नको करू. मला एवढ्या लवकर काही होणार नाही. अजून मला माझी परतुंड बघायचे आहेत. आजोबा जोर जोरात हसत बोलले. तसं देवयानी पण नकारात मान हलवत गालात हसली. तिने हलकेच तिचे अश्रू पुसले. बरं आजोबा, तुम्ही आराम करा, देवयानी नाईलाजाने म्हणाली. तिला अजून बरेच प्रश्न होते पण सध्या ते विचारणं योग्य वाटत नव्हतं. तसे आता ती इथंच होती तर पुन्हा कधीही विचारू शकत होती. आजोबा काही बोलणार तोच दरवाजावर टकटक झाली. तसं दोघांनी त्या दिशेला पाहिलं
तर मिसेस पाटील तिथे उभ्या होत्या. पप्पा येऊ का आतमध्ये? मिसेस पाटीलने विचारलं. कधीपासून तिथं होतीस? चोरून ऐकत तर नव्हती? आजोबांनी डोळे बारीक करून विचारलं. तसं मिसेस पाटीलच्या चेहऱ्यावर 12 वाजले. पप्पा अहो काय बोलताय? मी कशाला चोरून ऐकेन? मी तर तुम्हाला भेटायला आलेले. खूप महिने झाले आपण भेटलो नाही. तुम्ही बाहेरच्या देशात होता म्हणून. आता म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं. मिसेस पाटील हसून आतमध्ये येत बोलल्या. आरव कुठे आहे? दिसला नाही? आजोबांनी विचारलं. त्याला दिल्ली कॉलेजला घातला आहे, त्यामुळे तो इथं नाही. पण खरंच थँक्यू, तुमच्या लक्षात आहे तो. नाहीतर मला वाटलं विसरलात. मिसेस पाटील हसून म्हणाल्या. पण त्यांच्या आवाजातला उपहास त्यांना लपवता आला नाही. असं कसं विसरू शकतो? ऑपरेशन झाले आणि वय पण झाले, पण बुद्धी अजूनही तल्लख आहे माझी. आजोबा मिसेस पाटीलवर नजर रोखत बोलले. तसं त्या गडबडल्या. हो मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं जाऊ द्या. आजोबा तुम्ही लास्ट टाइम बोलत होता ना की गार्डनमध्ये गुलाबाच्या फुलांची झाडं हवीत. आता चला मी दाखवते मी केवढी सारी गुलाबाची फुलं झाडं लावली आहेत. मिसेस पाटील हसत म्हणाल्या. मला तर गार्डनमधल्या फुलांपेक्षा माझ्या घरात फुललेली फुलंच जास्त आवडली आहेत. तुझी फुलं मी नंतर बघेन. आजोबा देवयानीकडे एक कटाक्ष टाकत म्हणाले. तसं देवयानी गालात हसली. मिसेस पाटीलनी पण जबरदस्त स्मित दिलं. बरं कोमल, तुझी ती किरण किती दिवसासाठी आलेली आहे? आजोबांनी विचारलं. बस आजोबा, पुढच्या आठवड्यात जाणारच आहे. मिसेस पाटीलनी उत्तर दिलं. बरं आहे. तरुण मुली त्यांच्या घरीच चांगल्या दिसतात. आजोबा सुस्कारा सोडत बोलले. पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ दोघींना समजला नाही. बरं जावा तुम्ही दोघी, मला आराम हवा, आजोबा म्हणाले. तसं दोघी पण बाहेर पडल्या. रात्री डिनरनंतर देवेनी तिच्या रूममध्ये आली. आल्या तिने लगेच रामला कॉल केला. हॅलो राम. दी कशी आहेस? समोरून रामचा आवाज आला. मी छान आहे, तू कसा आहेस? जेवलास का? हो आत्ताच. आज काकूने मस्त पराठे बनवले होते. राम खुश होऊन म्हणाला. काकू ठीक आहेत का रे? देवेने जड आवाजात विचारलं. हो आज सकाळपासून एकदम नॉर्मल वाटत आहेत. काल रोहिणी दिदी आणि शिवजुजू जेवायला इथंच होते. आज त्यांना जमलं नाही, आम्ही दोघंच होतो. ओके. काकू माझ्याशी बोलतील का? विचार ना त्यांना, देवेने अडखळत म्हणाले. थांब, राम म्हणाला. देवयानीने मनातच फिंगर क्रॉस केले. सायली काकूशी अजून तिचं काहीच बोलणं झालं नव्हतं, त्यामुळे तिला त्यांना बोलायची आतुरता लागली होती. मनातच ते देवाजवळ प्रार्थना करत होते. आणि त्याच वेळी समोरून सायली काकूचा आवाज आला. हॅलो देव, बोल. हुश. फायनली. देवेने मनातच देवाचे आभार मानले. ती कमालीची खुश झाली. काकू आय एम सॉरी. देवेने लगेच माफी मागितली. तू का सॉरी बोलते? तुझी काही चूक नाही. मी तुम्हाला सांगायला हवं होतं माझ्या न कार्तिकबद्दल. जाऊ दे, तू ठीक आहेस ना? सायली काकूने विषय बदलला. हो मी ठीक आहे, चांगलं आहे. जेवली का? हो आताच. आंटी मला एक विचारायचं होतं. देवयानीने मनात विचार करत विचारलं. हां विचार ना. तुमची बहीण कोमल, त्यांनी तुमच्याच नवऱ्याशी लग्न केलंय, तुम्हाला माहीत आहे का? देवयानीने अडखळत विचारलं. हो माहीत आहे. सायली काकू जड आवाजात म्हणाली. मग मला सांगा त्या कशा आहेत? म्हणजे मी आता इथं सून म्हणून आले आहे, तर सगळ्या लोकांशी माहिती हवी ना, म्हणून विचारलं. देवयानीने सहज विचारावं तसं विचारलं. थोडा वेळ शांती पसरली. काकू, देवयानीने हाक मारली. अजून मलाच माहीत नाही ती कशी आहे. सायली काकू सुस्कारा सोडत बोलली. काकू तुम्ही एकत्र लहानाचे मोठे झालात ना, मग माहिती तर हवंच ना. कधी कधी अगदी आयुष्य एकत्र घालून सुद्धा आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात यशस्वी होत नाही. सायली काकू गोडपणे बोलली. काकू तुमची देऊ इथं आता आयुष्य काढणार आहे. अगोदरच इथल्या लोकांचे स्वभाव माहिती असतील तर मला इथं राहणं सोपं जाईल. नाहीतर माझी सुद्धा तुमच्यासारखी अवस्था होईल. तुम्हाला आवडेल का हे? देवेनीने विचारलं. आणि आता मात्र सायली काकूच्या चेहऱ्यावर काळजीची लकीर उमटली. नाही, तुझ्यावर माझ्यासारखी वेळ कधीच येऊ नये. कधीच नाही. सायली काकू लगेच काळजीने म्हणाली. मग सांगा ना मला, काही धोका आहे का? कारण त्या काकू तुमच्या लाईफमध्ये आल्या त्यानंतरच तुमचं लाईफ खराब झालं, म्हणून विचारते. देवयानीने काकुळतेने विचारलं. तुला कोणी सांगितलं हे? कळलं कुठून तरी. देव, माझ्यासोबत काय झालं ते तर आता मला हे आठवत नाही. आणि कोमल चांगली की वाईट ते पण आठवत नाही. लहानपणी आम्ही दोघी भले एकत्र वाढलो, पण आम्ही दोघे इतक्या क्लोज कधीच नव्हतो.
पण हो, मला आवडणारी प्रत्येक गोष्ट तिला पण हवी असायची. अगदी कोणतीही गोष्ट. आणि मग ती कधी मागून घ्यायची तर कधी नशिबाने तिला ती मिळून जायची. सायली काकू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आणि देवयानीचे डोळे चमकले. काकू, मला कळलं तुम्हाला काय बोलायचं आहे. आणि त्या कशा आहेत ते? देवयानी गोडपणे म्हणाली. काळजी घे. हो नक्कीच, तुम्ही पण काळजी घ्या, देवयानी बोलली आणि फोन कट केला. आता काही करून लवकरात लवकर तिला सत्य बाहेर काढायचं होतं, कारण काकूच्या या अवस्थेसाठी तिला मिसेस पाटीलवर शंका येत होते. म्हणून तिला मिसेस पाटीलची पूर्ण माहिती हवी होती. आणि आता काकूशी बोलून तिची शंका दाट झालेली. नक्कीच मिसेस पाटील सोबत आणखीन कोणी असावं यात. कदाचित त्या दिवशी हॉटेलमध्ये असलेली ती व्यक्ती. पण तिथलं फुटेज मिळाल्याशिवाय नेमकं काहीच कळणार नव्हतं. त्यात आज आजोबांकडून जास्त काही माहिती मिळाली नव्हती. पण कार्तिकची डायरी आणि आज आजोबांचं बोलणं यावरून तर एकच कळत होतं की कार्तिकची हॅपी फॅमिली मिसेस पाटील येताच विस्कटली होती. पण नेमकं काय आणि कसं झालं ते कळत नव्हतं. पण आपण लवकरच शोधू असं तिला वाटतं. तिने सुस्कारा सोडत तिचा ईमेल ओपन केला तर एका झेडजी ग्रुपकडून इंटरव्ह्यूचं लेटर आलेलं. तिने मुद्दाम इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जायचं ठरवलं होतं, म्हणून तिने कार्तिक बोलला तेव्हाच अप्लाय केलं होतं. पण एवढ्या लवकर कॉल येईल असं तिला वाटलं नव्हतं. तिने ईमेल रिस्पॉन्स दिला आणि ईमेल आय डी बंद केला. मग तिने स्वातीने काही मेसेज केला आहे का बघितलं तर काहीच मेसेज नव्हता. तिची थोडी निराशा झाली. तिने फोन ऑन करून टाइम पाहिला. 11 वाजून गेले होते. कार्तिकला सुद्धा कदाचित लेट होणार. फक्त काम आणि कामच येतं त्याला. तिने एक सुस्कारा सोडला आणि फोन टेबलवर तसाच ठेवून बेडवर पडली. पण नेमकं त्याच वेळी दरवाजा वाजण्याचा आवाज आला. तिने लगेच डोळे मिटून घेतले. त्याच्या पावलांचा आवाज जवळजवळ आला. तरीही ती शांतपणे पडून राहिली. मग वॉशरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तिने डोळे उघडून त्या दिशेला पाहिलं. कार्तिक आतमध्ये गेला होता. ती गालात हसली आणि पुन्हा बेडवर पडली. आपण त्याची वाट बघतोय हे त्याला दाखवायचं नव्हतं, म्हणून तशीच डोळे मिटून पडली. पुन्हा वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला आणि आता तिच्या शेजारी तो येऊन झोपल्याची जाणीव तिला झाली. त्याचा तो फ्रेश सुगंध नाकात शिरताच तिला त्याच्या मिठी जायची इच्छा झाली. पण आता त्याच्यासाठी तर ती झोपलेली, म्हणून मग ती तशीच पडून राहिली. तेवढ्यात तिला पोटावर त्याचे गरम हात जाणवले आणि पाठोपाठ त्याने तिला ओढून मिठीत घेतलं. ती एकदम शहारून गेली. तू खूप वाईट नाटकी आहेस, तो हळूच तिच्या कानावर किस करत बोलला. तसं ती लाजून गालात हसली आणि मागे वळून त्याच्या मिठीत शिरली. तुम्हाला कसं कळलं की मी नाटक करते? तिने त्याच्या छातीवर डोकं घासत विचारलं. तुझ्या फोनची स्क्रीन लॉक झाली नव्हती, तो बोलला आणि तिने मनातच स्वतःच्या डोक्याला हात लावला. सॉरी, ती डोळे मिटून बोलली. जान, टेल मी वन थिंग, तुला हनीमूनसाठी कुठे जायचं आहे? त्याने तिच्या केसातून हळवार हात फिरवत विचारलं. आणि इकडे हनीमूनचं नाव ऐकताच तिच्या पोटात फुलपाखरं गुदगुल्या करू लागली. देऊ से, त्याने पुन्हा तिचा चेहरा वर करत विचारलं. तिचे डोळे अजूनही मिटलेले होते आणि चेहऱ्यावर ब्लश दिसत होता. कुठेही चालेल, तिने लाजत उत्तर दिलं. तो गालात हसला आणि त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं. फाईन, नेक्स्ट वीक बी रेडी, वी आर गोईंग आउट ऑफ इंडिया. तुला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर कर, तो बोलला. तिने लाजून हुंकार दिला. ॲक्च्युली मला तर आजच जायचं आहे हनीमूनसाठी, बट आजोबा आलेत सो आय हॅव टू पोस्टपोन. पण तू फुल शॉपिंग कर. आय वॉन्ट टू सी यू इन शॉर्ट वन पीस. तो मिसिलपणे तिच्या गालावर किस करत बोलला. ती अंग शहारली. उगीच पूर्ण शरीरावर मोरपीस फिरत असल्यासारखं वाटू लागलं. ती लाजून जास्तच त्याला बिलगली. तू खूप जास्त लाजत आहेस, तो हसत तिच्या गालाला पिंच करत बोलला. थोडा वेळ दोघंही शांतपणे एकमेकांची मिठी अनुभवत होते. कार्तिक, तिने हाक मारली. तो गालात हसला. तिच्या तोंडून पुन्हा एकदा कार्तिक ऐकून खरंच त्याला भारी वाटत होतं. आपण एक छोटीशी पूजा ठेवूया, आपलं लग्न पण असं घाईत झालं सो. देवेनी त्याच्या टी शर्टच्या कॉलर सोबत खेळत म्हणाले. जशी तुझी मर्जी. आता झोप आणि मला मोहित करण्याचा प्रयत्न करू नको. मला माझ्या भावना कंट्रोल करता येत नाहीत, तो मिसिलपणे बोलला. तसं तिने पुन्हा लाजून त्याच्या छातीवर चापट मारली. त्याने हसून तिला घट्ट मिठीत घेतलं. दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसले होते. कार्तिक पण तयार होऊन टेबलवर येऊन बसला. देवेनीने थोडंसंच खाल्लं असेल तोवर तिला मळमळून आलं. सकाळपासून तिला असंच फील होत होतं, पण कदाचित पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं होतं. पण आता जास्तच त्रास होऊ लागला आणि उलट्या आल्यासारखं जाणवू लागलं.
तिने तोंडावर हात ठेवला आणि उठून बेसिंगकडे गेली. कार्तिक, तिची तब्येत ठीक नाही का? मिसेस पाटीलने लगेच विचारलं. ती ठीक होती पण मग मी थोडं बोललो. त्यानंतर देवयानीने तोंड उघडलं आणि बोलायला लागली. देवू, व्हॉट हॅपन? आर यू ऑल राईट? त्याने काळजीने विचारलं. हो, मी ठीक आहे. ते मला ॲसिडिटी झाली त्यामुळे उलटीसारखं होतंय. देवयानी खुर्चीवर बसत म्हणाली. अगं, काल शेफ बोलत होते तुला चक्कर आलेली. तू नक्की ठीक आहेस ना? मिसेस पाटीलने विचारलं आणि आता मात्र कार्तिक जास्तच काळजीत पडला. तर मिसेस पाटील आणि आजोबा मात्र शांतपणे त्याच्याकडे बघत होते. कसा वाटला आजचा पार्ट आणि तुमच्या मनातील भावना नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.